हॅलो. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं ॲक्सेलरेशन आणि वेलॉसिटी. तर ॲक्सेलरेशन मिळाल्यानंतर आपण वेलॉसिटीच्या डेरिव्हेशनमध्ये ॲक्सेलरेशनच्या इक्वेशनवरून स्टार्ट केलं होतं. तसंच आता इथं आपण वेलॉसिटीच्या इक्वेशनवरून स्टार्ट करणार आहे. तर वेलॉसिटीचं इक्वेशन आपल्याला लास्ट टाइम काय मिळालं होतं? v = +- ω (a²-x²). वेलॉसिटीवरून डिस्प्लेसमेंट कशी करणार? वेलॉसिटी म्हणजेच काय? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. इथे काय येणार? +- ω (a²-x²). तर आता लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं हे डिफरन्शियल इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा जर ते व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये असतील तर त्या टाईप आपण त्याचे व्हेरिएबल त्या dx किंवा dt आपण देणार आहे. आता ह्याच्यामध्ये टाईमसाठी कोणतं नाही आहे, तर आपल्याला एक्सचं व्हेरिएबल सापडलेलं आहे बघा, √, पण ते फक्त x² सेपरेट देता येणार नाही, तर ते अटॅच कशाबरोबर आहे? a² आणि या स्क्वेअर रूट बरोबर. त्यामुळे ही पूर्ण टर्म जी आहे ते ह्या dxला जाणार आहे आणि मग हा dt न्यूमरेटरला आपण राईट साईडला घेणार आहे. तर आता इथे काय येणार बघा, dx हा जो पूर्ण टर्म आहे √a² - x² ही टर्म लेफ्ट साईडला आल्यानंतर ती डिनॉमिनेटरला गेली. हा dt इकडे आल्यानंतर या ओमेगाला मल्टिप्लाय झाला. इथे जरी t नसेल तरी हा कॉन्स्टंट आहे. ओके. तर आता आपण याच्यानंतरची स्टेप काय आहे? बाय इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स किंवा बाय इंटिग्रेटिंग बोथ साइड्स वी गेट इंटिग्रेशन. इथं काय येणार? dx अपॉन √a² - x² इज इक्वल टू इंटिग्रेशन +- ω dt. आता याचे इंटिग्रेशन काय येते बघा, 1 अपॉन √a² - x² dx याचा फॉर्म्युला आहे साइन इनवर्स x/a. साइन इनवर्स x/a. साइन इनवर्स x/a. त्याच्यानुसार इथे काय येणार? साइन इनवर्स x डिवायडेड बाय इथे आहे कॅपिटल A. ओके. तसंच आहे बघा, इथं स्मॉल एच्या ऐवजी फक्त कॅपिटल A इज इक्वल टू हा +- ω कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रेशनचा बाहेर आला, फक्त राहिलेला आहे आता dt. आता dtचं इंटिग्रेशन काय येते बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल टू काय येतो? x. काही नाही म्हणजे dxला मल्टिप्लाय असते 1, तसंच इथं काही नाही म्हणजे dtला मल्टिप्लाय असणार आहे 1. आणि त्यानुसार इथं काय येणार? साइन इनवर्स x/a इज इक्वल टू +- ω dtचं इंटिग्रेशन येणार t. जसं dxचं येणार x तसंच इथं dtचं येणार t. आणि दोन्हीचा मिळून, दोन्ही इंटिग्रेशन्सचा मिळून आपण एक इथं कॉन्स्टंट आता कन्सिडर करणार आहे फाय. इथं कॉन्स्टंट काय कन्सिडर केलेलं आहे? फाय. आता याच्यानुसार इथं काय येणार? देअरफॉर साइन इनवर्स इकडे गेल्यानंतर साइन होणार आहे, बरोबर. साइन इनवर्स इकडे गेल्यानंतर साइन होणार. तर आता आपण हे तोपर्यंत हे +- जे साइन आहे ते इथून काढून टाकूया आणि इथे काय येणार? इथे काय येणार? x/a इज इक्वल टू साइन काय येणार? ω/t + फाय. याच्यावरून x इज इक्वल टू काय आला? a × साइन ω/t + फाय. हा a इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार. हे झालं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन, पण हे जनरल इक्वेशन आहे, बरोबर. फाय जर आपल्याला काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपण कन्सिडर करणार आहे 2 कंडिशन. पहिली कंडिशन, जर समजा जो पॉईंट आहे किंवा जो ऑब्जेक्ट आहे, जी बॉडी आहे ती ऑसिलेट होण्यासाठी जर मीनपासून स्टार्ट झाली, म्हणजे बघा हा पेन आहे, हा जर इथून स्टार्ट झाला असेल ऑसिलेशनला तर आपण म्हणणार मीनला स्टार्ट झाला. समजा तो ऑलरेडी इथंपर्यंत आहे, म्हणजे मी इथून इथपर्यंत नेला आहे आणि आता इथून ऑसिलेशनला स्टार्ट केला, म्हणजे एक्स्ट्रीमला स्टार्ट झाला आहे तो, कळते का बघा. हा असा असेल तर मीनला स्टार्ट झाला आहे, इथून जर स्टार्ट झाला असेल तर एक्स्ट्रीमला ऑसिलेशन स्टार्ट झालं आहे असं आपण कन्सिडर करूया. त्यानुसार समजा आपण कन्सिडर करूयात, इफ पार्टिकल ऑफ SHM किंवा पार्टिकल स्टार्ट्स ऑसिलेटिंग ॲट मीन, जर मीनला स्टार्ट होत असेल तर डिस्प्लेसमेंट काय असते त्याची 0 आणि टाईम काय असणार आहे त्या इन्स्टंटला 0. त्याच्यानुसार इथं काय येणार? 0 इज इक्वल टू a साइन ω × 0 + फाय ब्रॅकेट.
झिरो डिवायडेड बाय ए काय येणार 0 साईन ओमेगा इंटू 0 येणार 0 प्लस फाय म्हणजे साईन फाय इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं 0 0 प्लस फाय फाय साईन फाय काय मिळाला 0 फाय इज इक्वल टू काय येणार साईन इनवर्स 0. आता 0 साईन कशामध्ये येते सांगा. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे एक टेबल लिहूयात आपण साईनसाठी आणि कॉससाठी. 0 कॉससाठी नंतर लिहिलं तर चालेल 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय असं आपण घेऊया. तर साईन 0 काय येते 0 साईन पाय बाय 2 1 साईन पाय 0 साईन 3 पाय बाय 2 -1 साईन 2 पाय 0. हे तुम्हाला जर तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं असेल याचं तर त्याच्यासाठी हे लागणारच आहे साईन आणि कोसाईन्सचे. पण तुमच्या या आत्ताच्या सिलेबसमधून हा जो याच्यानंतरचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा जो पार्ट आहे तो स्किप केला म्हणजे रिड्यूस केला आहे तो तुमच्या म्हणजे सेल्फ स्टडीजसाठी ठेवलेला आहे. तर ते लक्षात ठेवा. कॉस जर काढायचा असेल इथं काय येणार 1 0 -1 0 1 असं येणार आहे. तर आपल्याला काय कळालं 0 कधी किती येते 0 पाय किंवा 2 पाय म्हणून आपण कन्सिडर करूया की हा जो फाय येणार आहे आयदर 0 ऑर आपण कन्सिडर करूयात पाय असणार आहे. ओके. तसंच आपण कन्सिडर केलं इफ पार्टिकल starts oscillating at extreme. समजा जर एक्स्ट्रीमला स्टार्ट झालं तर एक्स्ट्रीमला x इज इक्वल टू काय असतं प्लस किंवा मायनस ए म्हणजे इथून स्टार्ट झालं तर प्लस ए इकडून स्टार्ट झालं तर मायनस ए इकडून असं स्टार्ट होऊ शकते किंवा इथून स्टार्ट होऊ शकतं. आणि टाईम काय असणार आहे स्टार्ट झाले तिथं म्हणजे टाईम 0च असणार आहे. स्टार्ट 0पासूनच होणार ना आपण टाईम 0च कन्सिडर करणार स्टार्टिंग टाईम. तर ती इथे काय येणार बघा एक्स आपण घेणार प्लस मायनस ए इज इक्वल टू हा ए साईन ओमेगा इंटू टी काय आहे पुन्हा 0 प्लस फाय. आता हा प्लस मायनस ए इकडे डिवाईड झाल्यानंतर काय होणार ए कॅन्सल होणार साईन ओमेगा इंटू 0 काय येणार 0 प्लस फाय. ओके. प्लस मायनस ए डिवायडेड बाय ए म्हणजे राहिला 1 आणि साईन 0 प्लस फाय म्हणजे काय येणार साईन फाय म्हणजेच फाय इज इक्वल टू काय येणार साईन इनवर्स प्लस मायनस 1 फाय म्हणजे काय येणार साईन इनवर्स प्लस मायनस 1. आता इथं आपण ऑलरेडी लिहिलं आहे प्लस 1 असेल तर पाय बाय 2 -1 असेल तर 3 पाय बाय 2 म्हणजे साईन इनवर्स 1 काय असणार आहे पाय बाय 2 किंवा साईन इनवर्स -1 काय असणार आहे 3 पाय बाय 2 उलट. म्हणजे आपण फाय इज इक्वल टू काय कन्सिडर करणार आयदर पाय बाय 2 ऑर 3 पाय बाय 2. ओके. म्हणजे इथं पर्टिक्युलर इक्वेशन काय येणार बघा एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस 0 किंवा ओमेगा टी प्लस पाय आणि इथे इक्वेशन काय येणार एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 और एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस 3 पाय बाय 2. जर पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला सुरू झालं तर ओमेगा टी प्लस पाय बाय 2 येणार. निगेटिव्ह एक्स्ट्रीमला सुरू झालं तर ए साईन ओमेगा टी प्लस 3 पाय बाय 2 येणार. ओके. तर डिस्प्लेसमेंटचं काय काय लक्षात ठेवायचं वेलॉसिटीवरून स्टार्ट करायचं आहे सेपरेट करायचं व्हेरिएबल्स. ह्याचा येणार साईन इनवर्स ह्याचा येणार टी. त्याच्यानंतर एक फाय आपण कॉन्स्टंट घेतलेला आहे सिम्प्लिफाय करायचं आहे. आता फाय काढण्यासाठी पहिली कंडिशन इफ पार्टिकल स्टार्ट्स ऑसिलेटिंग ॲट मीन पोझिशन हे 2 कंडिशन्स येणार आहेत आणि जर एक्स्ट्रीमला स्टार्ट होत असेल तर हे 2 कंडिशन दोन्ही सबस्टिट्यूट करायचं आणि आपल्याला फाय काढायचं आहे. फर्स्ट केसमध्ये येणार आहे 0 किंवा पाय दुसऱ्या केसमध्ये येणार आहे पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2. म्हणजे मीनला स्टार्ट होत असेल तर ए साईन ओमेगा टी येणार आहे आणि जर एक्स्ट्रीमला म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला स्टार्ट होत असेल तर ए साईन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 आणि जर निगेटिव्ह एक्स्ट्रीमला स्टार्ट होत असेल तर ए साईन ओमेगा टी प्लस 3 पाय बाय 2 आपण घेणार आहे. ओके.